चॅप्टर नंबर 18 माझे घर. वर्कबुक नवनीत. तोंडी काम. इथे आपल्याला एक चित्र दिसत आहे स्वयंपाकघराचं. तर आपण याच्या खालचे क्वेश्चन आन्सर वाचून याचे उत्तर आपण शोधू. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, वरील चित्र घरातील कोणत्या भागाचे आहे? तर मुलांनो, वरील चित्र हे घरातील स्वयंपाकघर या भागाचे आहे. तर तुम्हाला इथे कोणत्या या शब्दाच्या ऐवजी फक्त स्वयंपाकघर लिहून आहे तसं क्वेश्चन लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2, यात नेहमी कोणते काम केले जाते? तर मित्रांनो, यात नेहमी स्वयंपाक बनवला जातो. क्वेश्चन नंबर 3, येथील कोणत्याही 4 वस्तूंची नावे इंग्रजीत व मराठीत सांगा. तर या आन्सरचं जे क्वेश्चनचा आन्सर आहे तुम्हाला इथे मिळेल. फर्स्ट नंबर तुम्ही लिहू शकता कढई. कढईच्या बाजूला इंग्रजीमध्ये तुम्ही फ्राईंग पॅन हे तुम्ही लिहू शकता. नंतर सेकंड आहे सांडशी, पिनकियर्स. नंतर आहे थर्ड नंबर चमचा, स्पून. आणि तुम्ही 4 नंबर कप आणि इंग्लिशमध्ये CUP कप लिहू शकता. परत कपबशी आहे, कप स्क्वेसर, ओके. आणि मिक्सर हे तुम्ही 5-6 जे वर्ड्स आहेत तो तुम्ही मराठीमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये लिहू शकता. परत हे झालं आहे क्वेश्चन नंबर 1 चित्र आहे त्याचे आन्सर. आता आपण जाणार आहोत न्हाणीघर. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे हे न्हाणीघर आहे जिथे आपण अंघोळ करतो. तर यातली क्वेश्चन आन्सर बघूया. घरातील या जागेला काय म्हणतात? तर मित्रांनो, घरातील या जागेला न्हाणीघर व तसेच बाथरूम असे म्हणतात. तर तुम्हाला कायच्या ऐवजी फक्त न्हाणीघर लिहायचे, बाकी क्वेश्चन तसा तुम्हाला लिहायचा आहे. इथे क्वेश्चन नंबर 2, इथे तुम्ही रोज काय करता? तर इथे आम्ही नेहमी अंघोळ करतो. क्वेश्चन नंबर 3, कपडे धुण्याचे मशीन कोठे आहे? तर तुम्हाला या आन्सरमध्ये फक्त कोठेच्या ऐवजी बाथरूममध्ये आहे असे लिहायचे. तर कपडे धुण्याची मशीन बाथरूममध्ये आहे. क्वेश्चन नंबर 4, आरसा कोठे लावला आहे? क्वेश्चन नंबर 4 आहे, आरसा कोठे लावला आहे? तर कोठेच्या ऐवजी तुम्हाला फक्त लिहायचं आहे न्हाणीघर. आरसा न्हाणीघरामध्ये लावला आहे. नेक्स्ट आपल्याला इथे दिसतं आहे हे काय आहे? बैठकीची खोली आहे जिथे सर्वजण आपण घराच्या हॉलमध्ये बसतो. तर इथे तुम्हाला आई, बाबा आणि त्यांची मुले दिसत आहे. तर क्वेश्चनकडे वळूया. वरील चित्र घरातील कोणत्या भागाचे आहे? तर वरील चित्र घरातील बैठकी खोलीचे या भागाचे आहे. कोणत्याच्या ऐवजी तुम्हाला बैठकीची खोली असे लिहायचे. चित्रात कोणकोणत्या व्यक्ती दिसत आहे? तर चित्रामध्ये आई, बाबा आणि त्यांची मुले दिसत आहेत. क्वेश्चन नंबर 3, पेपर कोण वाचत आहे? तर पेपर आई वाचत आहे. कोणच्या ऐवजी फक्त तुम्हाला आई लिहायचे. क्वेश्चन नंबर 4, बाबा काय करीत आहे? बाबा बाबा फोनवर बोलत आहे. इथे बघा, बाबा फोनवर बोलत आहेत. मोबाईलवर पण लिहू शकता, पण आय थिंक सो फोनवर लिहू शकता इसे, ओके. क्वेश्चन नंबर 5, TV कोण पाहत आहे? तर या मित्रांनो हे बघा तुम्हाला फोटो दिसत आहे चित्रामध्ये की TV हे मुले बघतायत. तर TV कोण पाहत आहे? तर TV मुले पाहत आहे. कोणच्या ऐवजी फक्त मुले लिहायचे. नंतर हे बघा इथे काय दिसते तुम्हाला? काय ही कुठली मशीन आहे? तर ही सौरबंबाची मशीन आहे. तर तुम्हाला क्वेश्चन आहे, वरील चित्रातील वस्तू तुम्ही पाहिली आहे का? त्या वस्तूचे नाव सांगा. तर हा सौरबंब नेहमी बहुधा गावामध्ये असतो. गावामध्ये घराच्या गच्चीवर हा सौरबंब ठेवला जातो. त्याच्याने जी सौरबंबावरती जे पॅनल आहे ते सूर्यप्रकाशाच्या मध्ये खेचून घेतात आणि त्यानंतर ते आपल्याला ऊर्जा देतात. तर वरील चित्रात तुम्ही पाहिले आहे का? तर तुम्ही हो लिहायचं. जर तुम्ही गावी जाताल तर भरपूर ठिकाणी तुम्हाला हा सौरबंब दिसेल. तर तुम्ही हो म्हणून लिहा. आणि या वस्तूचे नाव काय आहे? तर त्या वस्तूचे नाव सौरबंब आहे.
ओके. नेक्स्ट आहे जोड्या जुळवा, शब्द वाचा. स्वयंपाकघर, स्वयंपाकघर, नाणीघर. इथे नाणी म्हणजे तुम्हाला जे फक्त इथे दिसतं आहे ते तुम्हाला इथे बघून तुम्हाला परत जुळवायचं आहे. तर इथे हा चॅप्टर इथे संपलेला आहे. तर याबद्दल काय तुम्हाला क्वेश्चन आन्सर असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. नेक्स्ट चॅप्टर घरातील वस्तू हा लवकरच मी व्हिडिओ तुम्हाला देईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझं चॅनल पाहत राहा. थँक्यू.